उरणमधल्या यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या नंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे। यशस्वीची हत्या करणारा आरोपी तिला गेली काही वर्ष सतत त्रास देत होता। त्याच्या विरोधात 2019 ला पोलिसात तक्रार सुद्धा दिली, त्यानंतर त्याला अटक झाली। मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपी दाऊद शेखनं यशस्वीचा पुन्हा पाठलाग सुरू केला आणि तिचा सूड उगवण्यासाठी तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप केला जातो। यशस्वी शिंदे या तरुणीची 27 जुलैला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। यशस्वीचा मारेकरी असलेला दाऊद नावाचा तरुण अनेक वर्षापासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। 2019 मध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामुळे त्याला जेलबारीही झाली। पण जेलमधून बाहेर येताच त्यानं यशस्वीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। हत्या केल्यानंतर आरोपी फरार आहे। अशी घटना परत महाराष्ट्रात भासत होऊ नये आणि या घरात आम्हाला लवकर अशी कडी सजा झाली पाहिजे। महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का, हाच प्रश्न मी या निमित्तानं सरकारला करतो। त्या धनाधन व्यक्तीला कुठे असेल तिथं शोधून आणावा आणि पुढची कडक कारवाई त्या ठिकाणी व्हावी। क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत, त्यामुळे आरोपी कधी गजाड होतो आणि या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादंग पेटलंय। आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये संघर्षाचं चित्र निर्माण झालंय। या परिस्थितीच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलंय। याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सामाजिक ऐक्य परिषदेत शरद पवार यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य केलं। मणिपूरच्या हिंसाचारावरून पवारांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। आरक्षणाच्या मुद्द्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातही मणिपूर सारखी स्थिती होईल का अशी चिंता वाटते, अशी भीती पवारांनी व्यक्त केली। झाल्याच्यानंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। मणिपूर हिंसाचारावरून पवारांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। मणिपूरला झाल्याच्यानंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। युगपुरुषांमुळे महाराष्ट्र स्थिर असल्याचं पवार म्हणाले। एकसंघ समाज, एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचंही पवारांनी अधोरेखित केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षानं नवी मुंबईतल्या वाशीत सामाजिक ऐक्य परिषद भरवली। या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं। यावेळी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता पवारांनी व्यक्त केली। शरद पवार यांच्या याच विधानावरून राज्याचं राजकारण तापलंय। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या विधानाचा समाचार घेतला, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पवारांना टोला हाणला। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं। त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाहीये। त्या पवारांच्या ठिकाणवरती सोडून द्यावं, सांगा कामठीमध्ये काम करा। पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही। मणिपुराला महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती निवळण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न काही केल्या सुटत नाहीये, त्यामुळे आता मनोज जरांगेंनी थेट सरकार विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। त्यानंतर आता त्यांनी 288 आमदारांना पाडायचं की निवडून आणायचं याचा फैसला करू म्हणत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाय। त्यामुळे जरांगेंच्या भूमिकेनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। मागील काही दिवसापासून जरांगे थेटपणे पाडापाडीची भाषा वापरतायत। त्यात आता जरांगेने 288 आमदार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेणार असल्याचं सांगत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आव्हान दिल्याचं दिसतंय। जरांगेंनी अगदी उघडपणे भाजप आणि सत्ताधारी सरकारला आव्हान दिल्यानं आता सत्ताधारीही थेटपणे जरांगेंवर पलटवार करत असल्याचं दिसतंय। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे, हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाजी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागेल। जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात
तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही, नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण. आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणते. म्हणले असते चांगली गोष्ट, मी त्यांच्यावरती उत्तर नाही देत. महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकीय रणकंदन माजल्याचं पाहायला मिळत आहे. या राजकारणात आरक्षणाचा तिढा मात्र आणखीनच गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुण्यात पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. पुण्यातील याच पूरग्रस्त भागात रविवारी राज ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी राज यांनी पूरग्रस्तांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यावरून राज ठाकरेंनी सवाल केला. एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती. यावेळी राज ठाकरेंनी पालिका आणि राज्य सरकारलाही लक्ष केलं. निवडणुका घेत नाहीये इथे, नगरसेवक नाही. कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? पूरस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय. पुण्याच्या विस्तारीकरणावरही राज यांनी भाष्य केलंय. दिसली जमीन की वीक, कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. पुण्यात 200 जण जवळपास 850 दिवस साखळी उपोषण करत होते. कारण शहराच्या मुळामुठा या 2 नद्या वाचा. गेल्या आठवड्यात पुण्यात पूर आला तेव्हा या उपोषणाची कळकळून आठवण झाली. कारण पुण्यात 4 दिवसांपूर्वीच्या पावसानंतर जे घडलं ते पावसामुळे कमी आणि समन्वय, नियोजनाचा अभाव आणि धोक्याकडे कानाडोळा करण्याच्या मुरदाड वृत्तीमुळे जास्त घडलं. मुळामुठा नदी पात्रात अनेक ठिकाणी टाकलेला राडारोडा पुराचं पाणी नागरी वस्तीत शिरायला कारणीभूत ठरलं. त्यावरून पालिकेवर टीका झाली. त्यामुळेच की काय, पुरानंतर पुणे महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं. पूर येऊन गेल्यावर नदीपात्र स्वच्छतेला सुरुवात झाली. पालिका प्रशासनानं नदीपात्रातला राडारोडा काढायला सुरुवात केली. 25 जेसीबी आणि ट्रकसह पालिका प्रशासन नदीपात्रात उतरलं. महालक्ष्मी लॉन्चच्या आसपास राडारोडा काढायला सुरुवात झाली. नदीचं पात्र वाहत आहे आणि भर जी आहे ती कुठपर्यंत टाकली आहे ते आपल्याला दिसून येऊ शकतं. हा सगळा राडारोडा जो आहे तो नदीपात्रात टाकलेला आहे. वास्तविक नदीचं पात्र जे आहे ते याच्याही ही कामं पावसाळ्याच्या आधी का केली नाहीत असा सवाल विचारला जातोय. पालिकेचं हे वराती मागून घोडं तर नाही ना, अशी टीका होती. पुण्यात गेल्या बुधवारी खडकवासलातल्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अनेक नागरिकांचं अतोनात नुकसान झालं. त्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचा महापूर आलाय आणि या पूर प्रकरणी सहाय्यक पालिका आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन करण्यात आलंय. पुण्यात धरणातील विसर्गामुळे अनेक नागरिकांच्या घरातल्या साहित्याचं नुकसान झालं. पुण्यातल्या या हाहाकाराला जबाबदार कोण, यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. अशात या पूर प्रकरणी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुधवारी पुण्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीवेळी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे एकता नगरमध्ये स्वतः पुराच्या पाण्यात उतरून काम करत होते. संदीप खलाटे यांच्यावरच्या कारवाईचा महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून काळ्या फिती लावून निषेध करण्यात आलाय. निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना. निलंबनाने काय होईल? तुम्हाला म्हणते सगळं शांत होईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त. पुण्यात धरणातून विसर्ग करत असताना त्याची माहिती देण्याबाबत नेमक्या काय उणिवा राहिल्या याची चौकशी होण्याची गरज आहे आणि भविष्यात त्या टाळण्याची गरज आहे. अशातच कुणालाही बळीचा बकरा केला जाऊ नये अशी अपेक्षा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आतापासूनच विधानसभेसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नाशिकमध्ये रविवारी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित नव्हते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. सुनील तटकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये पक्षाच्या जनसन्मान यात्रेत दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अजितदादांसोबत कायम राहणार असल्याचं नरहरी झिरवळ म्हणाले. जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहील आणि इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरतीच
100% निवडणूक लढतीलच असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. त्याचं नाव आहे उभं राहा, त्याचं नाव आहे नरहरी झिरवाळ. हे तुम्हाला सांगायचं. मला केव्हाही काढू शकत होते, पण पाठीमागे यांची सगळ्यांची साथ होती म्हणून तिथंच आजपर्यंत, आताही तिथंच. मला वाटतं आता थोडे दिवस राहिले तेवढं तर तिथंच. नरहरी झिरवाळ यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला. नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिंडोरीत पिता विरुद्ध पुत्र असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी उमेदवारीची मागणी केली होती. आता दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षानं गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी दिल्यास दिंडोरीत पिता विरुद्ध पुत्र असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर पिता विरुद्ध पुत्र असे दिसेल. म्हणजे आपण वडिलांच्या विरुद्ध निवडणूक लढवू. हो, पक्षाने जर जबाबदारी दिली तर आपण विचार करू त्याचा. ही चिंता नका करू तुम्ही. कोणी चिंता करू नका. हो, पण मग काय तुमचं काय ठरलंय नेमकं? मी सांगतो ना, ते माझं पोरग आहे. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही. तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणं. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबात राजकीय लढाई होती. आता गोकुळ यांना शरद पवारांनी रिंगणात उतरवल्यास दिंडोरीत झिरवाळ कुटुंबात लढाई होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. ठाकरे पिता पुत्रावर खोट्या आरोपात जेलमध्ये टाकण्याची फडणवीस यांनी आपल्याला दबाव आणला होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला. प्रतिज्ञापत्रावर सही केल्यास ईडी कारवाईपासून संरक्षण मिळेल असा शब्द दिल्याचा दावा सुद्धा देशमुखांनी केला. यानंतर एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिज्ञापत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव समित कदम असल्याचा खुलासा अनिल देशमुखांनी केला. या संदर्भात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांनी समित कदम आणि फडणवीस यांचे फोटो माध्यमांना दाखवले. एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध. राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. समित कदमला बाय दर्जाची सुरक्षा का दिली असा सवाल देशमुखांनी केला. समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसनी त्याला बाय सुरक्षा दिली. प्रतिज्ञापत्रावर त्यावेळी सही केली असती तर ठाकरे अटकेत असते असा दावा देशमुखांनी केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारच्या काळात समित कदम या माणसाला पाठवलं होतं. या समित कदमनं देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून 4 प्रतिज्ञापत्र आणली होती. यात ठाकरे पिता पुत्र, अजित पवारांवर खोटे आरोप करा अन्यथा जेलमध्ये जा असा प्रस्ताव होता असा दावा देशमुखांनी केला. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरक्षणाशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. समित कदमच्या सुरक्षेवरूनही राऊतांनी सरकारला सवाल केलाय. असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली. देशमुखांचं कौतुक करताना राऊतांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले. आमच्यासारखे लोक जे झुकले, घाबरले ते भाजपात गेले. देशमुखांसोबत राऊतांनीही फडणवीसांना लक्ष केल्यानं राज्याचं राजकारण तापलंय. माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांची सध्या चर्चा पाहायला मिळते. फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अशा विरोधातल्या अनेक नेत्यांवर खोटे आरोप करणारे आरोपपत्र दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला. तसंच देशमुखांनी प्रतिज्ञापत्र देऊन येणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा नाव आता उघड केलं. समित कदम नावाचा फडणवीस यांचा खास व्यक्ती हे प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता असा दावा देशमुखांनी केला. देशमुखांच्या या दाव्यानंतर समित कदम यांनी माध्यमांसमोर येऊन प्रत्युत्तर दिलं.
आता हा विषय रटाळा झाला, सारखं तीच चर्चा. आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही. फडणवीसांसोबतचे फोटो देशमुख आणि राऊतांनी दाखवले, त्यावर समित कदमांनी भाष्य केलंय. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझे फोटो आहेत तेच तिने दाखवले. काय तर फार मोठं डिटेक्टिव्हगिरी गेल्यासारखा काय तो प्रश्न नाही आहे. नेत्यांसोबतच्या गाठी भेटींवरही समित कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय. 2016 पासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही ज्यावेळेला या एनडीएचे घटक पक्ष झालो, वेगवेगळ्या विषयांसाठी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं. देशमुख आणि फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना समित कदमांच्या एंट्रीनं या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. फडणवीस आणि समित कदम यांचे खास संबंध असल्याचा आरोप देशमुखांनी केला. ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्यासाठी समित कदमच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असा आरोप देशमुखांनी केला. यात समित कदमचे फडणवीस यांच्या सोबतचे फोटो दाखवून देशमुख आणि संजय राऊतांनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यात फोटो वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी समित कदमांचे पवार आणि आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो दाखवत पलटवार केला. फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिल बाबू? फडणवीस यांना विलन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलाय. जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही? अहो देशमुख साहेब, तुमच्याकडे एवढेच काय सो कॉल्ड पुरावे आहेत ना, ते कोर्टात द्यायचे असतात. खोटा नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह पसरवू नका. देशमुखांच्या आरोपानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत जोरदार पलटवार केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांच्या नंतर फडणवीस यांनीही देशमुखांना इशारा दिला. देशमुख यांच्या बाबतचे सगळे पुरावे असून वेळेवर ते उघड करू, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला. फडणवीस यांच्या या इशाऱ्यानंतर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नाती लागू नका आणि जर समजा कोणी लागलं तर मी त्याला सोडत नाही. ही चक्क धमकी आहे. धमक्यांना भीक घालत नाही. त्यातच फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अनिल देशमुखांना उत्तर देताना त्यांच्या जामिनावर सवाल उपस्थित केला जातोय. यावरही सलील देशमुख यांनी उत्तर दिलंय. हा हेल्थ ग्राउंड नाही, हा एक मेरिट ग्राउंड आहे. त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा, ठोस पुरावा त्यांच्याकडे नाहीये. भाजप नेत्यांकडून अनिल देशमुख यांना पुन्हा अटक करण्याच्या मागणीचा सलील देशमुखांनी समाचार घेतलाय. मोगलाई लागली नाही, पेशवाई लागली नाही, आम्ही घाबरत नाही. त्यामुळे सध्या राज्यात देशमुख विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सरकारनं जाहीर केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये कसे द्यायचे याची चिंता अर्थ खात्याला भेडसावत असल्याची चर्चा होती. मात्र अर्थ खात्याचे योजनेवर आक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर याबाबत प्रहारचे नेते बच्चू कडूंनी सरकारला अजब सल्ला दिलाय. मुंबईला राज्यपालाचा बंगला 40 एकरावर आहे आणि राज्यपालाला 40 एकर कशाला पाहिजे? ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते. राज्यपालांचा बंगला विकून कष्टकऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा असा टोलाही कडूंनी लगावला. त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा 4-5 मजलीचा, आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे. लाडकी बहीण योजनेवरून घटक पक्षांनीच टीका केल्यानं सत्ताधारी महायुतीची कोंडी झाली आहे. देशातील तरुण, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भाजपकडून एका चक्रव्यूहात अडकवलं जात आहे असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय. शेतकऱ्यांनी MSPच्या कायदेशीर हमीची मागणी केली आहे, मात्र त्याचा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही असं राहुल गांधी म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपाचं चक्रव्यूह तोडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार राहुल गांधींनी केलाय. नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर.
और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं। बेरोजगार तरुणांसाठी सरकारनं अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही असा आरोप राहुल गांधींनी केला। आप चक्रव्यूह बना देते हैं, एक चांस मिलता है आप चक्रव्यूह बना देते हो, हम चक्रव्यूह तोड़ने का काम करते हैं। राहुल गांधींचं भाषण सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला। त्यामुळे सभागृहात दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती।